मी अरविंद येवले, न्यू महाराष्ट्र 24 तास तर्फे आज आपल्या चर्चासत्रामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून श्री गोपाळ मोरे यांना निवडणुकीचे तिकीट मिळाल्यामुळे त्यांच्याशी आपण 4 शब्द चर्चासत्र करणार आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार. आज आपल्या चर्चासत्रामध्ये आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून तुम्हाला तिकीट मिळाले, तर तुम्ही तुमचे 4 शब्द आम्हाला समाजाच्या दृष्टीने काय पुढचे पाऊल तुम्ही करणार आहे त्याच्याबद्दल बोलावे जरा. नमस्कार. जय भीम, जय शिवराय. मी गोपाळ प्रकाश मोरे. मी वार्ड क्रमांक 30 दापोडी, फुगेवाडी, कासरवाडी महानगरपालिकेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका 2026च्या लागू झालेल्या आहेत, ह्याचा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचा अधिकृत मी उमेदवार आहे. तुम्ही मला ती संधी दिली. तुमच्या चॅनलचं मी मनापासून आभार मानतो की एक कार्यकर्त्याला तुम्ही त्याच्या वेदना मांडायची संधी दिली. या ठिकाणी सांगायचं एवढंच आहे की मी निवडणुकीला सामोरं जाताना दापोडी परिसरामध्ये जे काम रखडलेले, जे काम राहिलंय, अनेक वर्षापासून मी गेले 17-18 वर्षापासून मी सामाजिक काम करतोय. मी इथं बघत आलोय, म्हणजे लहानपणापासूनच छंद असल्याने चळवळीमध्ये आम्ही लहान असताना मोर्चे, आंदोलन हे नेहमी वाढत गेल्यानंतर ह्या ठिकाणी इथं जे सुविधा पाहिजे त्या काहीच नव्हत्या. फक्त कमवा आणि घर चालवा ह्याच गोष्टी होत्या. अनेक वर्षापासून मग तिथं पाण्याची सुविधा असतं, तिथं रस्त्याचा प्रॉब्लेम असतो. इथं कामच काय व्हायला तयार नाही. फक्त ते होते ते भावनिक, म्हणजे भावनिक मुद्द्यावर ते नेमकं राजकारण आणि भावनिक मुद्द्यावर निवडून यायचे. पण लोकांच्या त्यांनी कधी पाहिलं नाही, कधी काम लावलं नाही, कधी महिलांना काम लावलं नाही, शैक्षणिक कधी दिसत बघत होतो. आणि मग ह्या बघता मग मला असं वाटलं की आपण पण कार्यकर्ता काहीतरी केलं पाहिजे, आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. मग मी तसा पुढे निघालो करून मग लोकांचं वाढत मला पाणी, मग मी त्याच्यावर आम्ही खूप मोठा जवळजवळ 2 पिण्याच्या पाण्यासाठी हो. अशी परिस्थिती होती बेकार की यांनी ह्यांच्या गडबडीत, म्हणजे आणि ही आम्ही जागा दाखवायची एक काम करायचं. एक ड्रेनेजच्या लाईनीच्या शेजार जात होती, तर मग ती आणि घाण, एकदम घाण दृश्य ते लोकांच्या मग पवार वस्ती असन, गुलाबनगर असन, न्यू गुलाबनगर असन, तर एवढी मोठ्या प्रमाणात समस्या लागली. मग ती लोक सगळे आले आणि आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला. मोर्चा काढल्यावर ज्यावेळेस ती ड्रेनेजची लाईन काढली, तर ड्रेनेजची लाईन काढल्यानंतर बघितलं की पाण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेजची लाईन जोडलेली होती. अक्षरशः बघून ते सगळे लोक धक्का बसले की असं कसं झालंय म्हणून. मग त्या गोष्टीने आम्ही पुढे निघालो. आणि आता 2017ची मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 2017ला मी निवडणूक लढलो. निवडणूक लढल्यानंतर मला खूप जनतेने, माझ्या माता भगिनींनी मतदान केलं. मला एक 2000
काम केलं म्हणजे याचा अर्थ त्यांनी का थांबवले माझ्या त्यांनी सांगितलं असं झालं लोकांनी हा सांगितलं आणि सगळं ताब्यात घेतलं. जे आता जे कार्यकर्ते होते 2017 या बंद झाले. आम्ही सामाजिक काम करत असताना आम्ही कधीच आपलं पूर्ण स्वतःच वाहून समाजामध्ये घेतलं, समाजाला घेतलं. परिसरामध्ये दापोडी परिसरामध्ये पोरांना खेळण्यासाठी गार्डन म्हणजे लोक त्या गार्डन काय होत आहे. त्याच्यानंतर आपल्या काय करू इच्छिता का? नाही, मी माझ्याकडे तो प्लॅन खूप मोठा आहे. त्यांच्यासाठी रोणगडा जो आहे रोणगडा त्याच्यासाठी त्यांचे माझे आजोबा असतील, म्हणजे माझे वडीलधारे असतील, माझे आईधारे असतील, माझे आजी असतील, ह्या सगळ्यांना म्हणजे हे परिवार आहे माझं सगळं सिद्धार्थनगर परिवार. आणि मी परिवार म्हणून बघतो त्यांच्याकडे. मी माझा कार्यकर्ता किंवा ते असे मी बघत नाही. त्यांच्यासाठी व्यायामासाठी काहीतरी करायचंय. जसं आता आपण बघितलं बाजूच्या परिसरामध्ये दापोडी येथील ह्या भागामध्ये गेले अनेक 25 वर्ष ते आणि 10 वर्ष हे म्हणजे 35 वर्ष जवळजवळ 30 वर्ष इथं विकास झाला नाहीये. विकास का नाही झाला ह्याचंही शोधलं पाहिजे आपण. काय का नाही होते ह्याचं शोधलं पाहिजे. तर काय झालंय भावनिक करायचं कुठल्या तरी आणि लोकांची मदत मिळवायची. लोकही हुशार झाल्यात. वयस्कर लोक माझ्या आजोबा आहेत लोक आहेत त्यांना तिथं एक त्यांना द्यायचं की ते एक्सरसाइज करू शकतात, ते चालू शकतात, फिरू शकतात. किंवा तर आहे ते आहे पण त्याच्या प्लॅन इथं मालिश करायला कोणतरी डॉक्टर पाहिजे. त्यांना काय झालंय त्यांचे चालता येत नाही. तर ठीक आहे पहिलं काम ते कारण का भागात दाट वस्ती ते विचार बाहेर जाऊ शकत नाही. आता आमच्या इथं डायरेक्ट निघेल आधी मध्ये इथं एवढे आरक्षण आहेत करून घेतलेला नाहीये. यांनी फक्त आपला फायदा केलेला आहे. विकास हा नाव दापोडी परिसराचं नाही दिसत. विकासाच्या घडामोडी पण झालं प्रत्यक्षात झालेलं नाही. बघा ना तुम्ही जाऊन इथं काय झालंय. इथं काय आपल्याकडं ह्या बाजूने आपण केलं पाहिजे. मुलं कशी घडणार आहेत आपण केले पाहिजे. नाही स्पोर्टचा तर आपल्या सलमिऱ्यामधून पण ग्राउंड एवढी मोठी ग्राउंड होती ना. आता सगळे त्याच्यावर अतिक्रमण झाले. अच्छा, मग आता काय झाले. आता इथं एवढी अतिक्रमण झाल्यात. इथं जवळजवळ 28 का 26 हे होते आरक्षक होते. ती गेली कुठं दापोलीतली शोधावं लागेल. ती कुठं गेल्यात त्यांनी बघितलं पाहिजे. आज ह्या नगरसेवकांनी
फक्त फक्त की फक्त लोकांना वेळेत काढायचं काम केलेलं आहे. यायचं काहीतरी आपल्या लोकांना 5 वर्ष दिसायचं आणि काहीतरी करायचं आणि निघून जायचं. आता तुम्ही ही इच्छा खूप आहे. मी स्वतः गाईड आधी बघतो. बघा, ते बिचारे काम मी त्यांना स्वतः सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही काय केलं पाहिजे. मग आता इथं आपल्याला काय आहे, मुलांचं माइंड फ्रेश करण्यासाठी मग आपल्याला एखादा मोठा हॉल करावा लागेल. मग तिथं त्या हॉलमध्ये आपल्या भागातले लोक गोळा करावं लागेल. त्या मुलांचं माइंड फ्रेश करण्यासाठी तिथं आपल्याला काय तज्ञ लोक आणावं लागेल आणि त्यांना रिफ्रेश करावं लागेल. आत्ताची माइंड जी फ्रेश मुलं- करावं लागेल. हा, आता माइंड फ्रेश केलं की ती मुलं पुढे चालतील. आता सगळ्यात मोठा आपल्या इथं प्रश्न काय माहितीये का साहेब, की मुलांना दापोडी परिसरामध्ये मुलांना दापोडी असन, फुगेवाडी असन, कासरवाडी असन. कासरवाडीचा आता बऱ्यापैकी ते विकास आहे, पण फुगेवाडी दापोडीचा विकास इथं आपल्या मुलांना मराठी शाळा आहे. पण सांगा बरं, ह्या भाजपच्याच लोकांनी बोलावं लागेल, भाजपच्याच ह्याच्या कार्यकर्तेमध्ये ह्यांच्या ह्याच्यामध्ये की आता मराठी शाळा आहे. मराठी शाळेमध्ये आम्ही जेव्हा लहान होतो तर आम्हाला बसायला जागा नसायची. म्हणजे एका वर्गामध्ये 52 ते 50 मुलं असायची, ती 55ची. आज एवढा मोठा हॉल झालेला आहे, तिथं जवळजवळ मुलं 10, 15, 20 पण नसतात. अक्षरशः त्यांनी ते पाठ फिरवले की तिथं शिक्षकच नाही शिकवायला. हा, म्हणजे आपली मराठी शाळा कमी पडतायत का शिक्षक कमी पडतायत, नाही 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 विद्यार्थी कमी पडतायत? नाही नाही, मराठी शाळा ही सक्षम आहे, हा, पण आपल्याला अजून सक्षम करायची. तिथं मराठी शाळेमध्ये मुलगा जेव्हा LKG जातो तिथं इंग्लिश मिडियम पाहिजे. बरोबर. इंग्लिश मिडियम गेल्यानंतर तो पुढे इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून तो पुढे जाईल. आपल्याला मराठी पण महत्वाची आहे. मराठी शिकून आपल्याला इंग्लिश मिडियम ती फ्री मध्ये झाली पाहिजे. ज्यावेळेस आता आपण बघतो बाहेर फी किती चाललेली आहे. बाहेर फी त्या शाळेची जी चाललेली आहे, पण आपल्या लोकांना बाहेर शिकणं शक्यच नाही ना. नाही त्यांच्याकडे रोजगारच नाही ना. त्यांच्याकडे हातावर त्यांच्यासाठी पोट आहे. शाळेची काहीतरी सोय केली पाहिजे. हो, त्यांच्या हातावर पोट आहे ना. तर मग हातावर पोट असल्यावर ते 50 लाख रुपये फी कुठून आणणार नाही आहे? करू शकत. मग माझं विजन असणार आहे की मी उद्या मला माझ्या जनतेने मला निवडून दिलं, मी नगरसेवक झालो, तर माझा तो तिसरा एक मुद्दा असणार आहे की शाळा ही महत्वाची, सगळ्यात महत्वाची ही शाळा. म्हणजे मी LKG बसून तर मी 12वी पर्यंत मी हे शिक्षण फ्री देईन इंग्लिश मिडियमचं. नोकरीच्या दृष्टीनं आता नोकरी दृष्टिकोन तर मी तर सक्षम आहोत, कारण तरुण मुलांच्या नोकरीच्या दृष्टीनं हो, आताच जे मुलं आहेत 22 ते 25 वर्षांमध्ये मी त्यांच्यासाठी प्रयत्न करतोय शिक्षणाचा, त्यांच्या नोकरीचं. तर आता जिथं शक्य आहे, ज्या कंपनी शक्य आहे, मी त्यांना तिथं लावले. जे त्यांना मी रिक्वायरमेंट, तू काय नोकरी करणार आहे. आताची मुलं आपली काय नोकरी असते एक आणि ते कल कुठं आहे तर बघू. तर मग त्यांनी सांगितलं की मला ही करायचंय, मला कंपनीत जॉबला जायचंय. तर मग मी माझ्या परीने मी त्या कंपनीत माझे कोण मित्र असतील किंवा माझ्या जवळचे कोणी असेल, मी त्यांना कॉल करतो आणि माझ्या ह्याला अंमल लावा. मी ते प्रयत्न करतो. कोण म्हणलं मला आता इथं आपल्या इथं 50-55च्या जी वैध लोक म्हणजे वयस्कर लोक आहेत, ते म्हणतात की नाही मला घर बसल्या कंटाळ येतो, मग मला सिक्युरिटी गार्ड द्या. तर मग मी आपल्या ह्या भागामध्ये कुठं जवळ आहे त्यांना सांगतो, दादा इथं एवढा पगार आहे, तुम्ही जा. ते म्हणतात महिलांसाठी काय करू इच्छिता तुम्ही? महिलांसाठी मी घर बसल्या कसा रोजगार आणत, महानगरपालिका लघु उद्योग मी कसा घर बसल्यात, माझ्या माता भगिनीला कसं घर बसल्यात, त्यांना तिथं 2 पैसे जागेवर कसे मिळतील, हे मी माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे. आणि ह्या प्रयत्नातून मी त्यांना पूर्ण म्हणजे घरामध्ये कसं आपण सेट होऊ शकतो, कसं डेव्हलप होणार आहे,
हे माझा 100% प्रयत्न असणार आहे. महिलांसाठी तर माझा खूप मोठा विजन आहे. मला थोडक्यात विचारायचं होतं की आता आपला जो एरिया आहे तो दापोडी फुगेवाडी ह्याच्यामध्ये रस्ते आणि घरांच्या सुखसोयी ह्याबद्दल तुम्ही काय करू इच्छिता पुढं? नाही, आपल्या इथं आता बघितलं दापोडी परिसरामध्ये हम्म. सगळ्यात महत्वाचा विषय की रस्ते तर हे रोज खांदतात. रस्ते हे रोज खांदतात. इथं काय झाले, इथं आपल्या आपल्या पद्धतीने ते कॉन्ट्रॅक्टदार आणि हे जे माजी नगरसेवक असतील, आता काय प्रशासन लागलंय तरी पण ह्यांचा एवढा एवढा दबदबा आहे त्यांच्यावर, त्या ठेकेदाराला काम करून देत नाही. आता प्रशासन लागल्या चालू झालं होतं, प्रशासन लागलं म्हणजे जसं 2017 नंतर 2022 नंतरून ते काय प्रशासन लागलं. महानगरपालिकेच्यांनी काय केलं, ग्रुपने दिलं, त्यांनी थोडं थोडं टेंडर दिलं की आम्हाला देता येत नाही किंवा काय, ते ग्रुप टेंडर दिलं. ह्यांचा नगरसेवकांचा माझे नगरसेवक बोलतो, माझे नगरसेवकांचा एवढा दबदबा त्यांच्यावर की त्यांना अक्षरशः अजून पण आम्हाला तुम्ही कमिशन दिलं पाहिजे. ते म्हणले आम्ही कमिशन कुठून देणार, तुला काय करायचे, चांगलं काम दर्जेचं काम करू नको, तुला जे आहे तेच काम कर, आम्हाला जे माहिती तेच काम कर. मग तो ठेकेदार तसं जाणार, मग आम्ही कार्यकर्ते म्हणून तिथं भांडायला जायचो, तू दर्जेदार काम कर, चांगलं काम कर. अहो साहेब ते असं म्हणतात, ते तसं नाही, तू तसंच काम केलं पाहिजे. म्हणजे यांनी अजून पण त्या कॉन्ट्रॅक्टदारला कसं पिळायचंय हे त्यांच्या डोक्यात आहे, आणि ते तसंच पिळत राहतात. त्याला लोकांचं काही घेणं नाही, चांगला रस्ता, लाईट, पाणी काही संबंध नाही त्याच्यामध्ये. त्यांना फक्त आपली पोळी कशी भाजायची एवढंच लक्षात येईल. तुम्ही काय करू इच्छिता पुढं? नाही, मी आहे ना, आता मला उद्या ह्या 2026ला उद्या महानगरपालिकेच्या ज्या काही लोकांची घरांची परिस्थिती बिकट आहे, घराची परिस्थिती बिकट आहे ना. गटाराच्या वर राहतात काही. नाही, आता काय माहितीये का, जागा तुमची गटराच्या वर नाही राहत, त्यांच्या ऑलरेडी ह्या लोकांनी त्यांच्या घरात गटर पाडले. एक तर उघडं गटर आहे, त्यांना तिथं सुविधा नाहीये, काहीच नाहीये. इथं विकास हा नावाचा म्हणजे जी काम करायचं, तर हे सांगितलं पहिला मुद्दा माझा की महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामं झाली, ही कासरवाडीमध्ये झाली, हे सांगवीमध्ये झाले, हे आजूबाजू एरियामध्ये झाले, पण दापोडीमध्ये काहीच नाही झालं ना. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळी आता ह्यांनी विकास काहीच केला नाही, तरी हे म्हणतात आता हे कुठल्या तोंडाने लोकांकडे जातात आणि आम्हाला नगरसेवक करा, हे काहीच कळायला तयार नाही. आणि लोकही म्हणतात आता ह्याला उद्या आम्ही बघतो काय ते. अच्छा, एकंदरीत तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये तुमचं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक कार्यात तुमची चळवळ खूप दिसते. हो, अशीच तुम्हाला निवडणुकीमधून तुम्ही निवडून यावे भरघोस मताने. नाही, काय साहेब, एक महत्वाची विषय म्हणजे आता जे चाललेलं आहे, आता आपण बघितलं निवडणुकीमध्ये सगळ्यांनी आपले आपले आश्वासन दिलं. आता कोण म्हणतं मी एवढं शिकलेलो आहे, कोण म्हणतं मी ग्रॅज्युएट झाले, मी डबल शिक्षण झाले, हे सगळे आपले. इथं शिक्षणाची स्पर्धा नाहीये, इथं विकासाची स्पर्धा आहे. आता हे एवढे शिकले असतील आणि एवढं त्यांना ज्ञान असतं, तर दापोडी परिसरामध्ये 86 एकरचा प्लॉट आहे आपला. यांनी प्लॉट म्हणून विचार करतात, हे नगरसेवक नाही, हे बिल्डर आहेत. 86 एकरचा प्लॉट आहे आणि 2002ला त्यावेळेस हे एवढे शिकले लोक होती ना, हे एवढेच विद्वान लोक होती ना, मग ह्यांनी ते 2021ला का दापोडी परिसरामध्ये सिद्धार्थनगर, पवारवस्ती, जयभीम नगर, गुलाबनगर, SMS वीटभट्टी, गुलाब नाही हे महात्मा फुले नगर, इथं का यांनी SRA टाकला? ह्यांचा हेतू काय होता SRA टाकायचा? मग SRA इथं ज्यावेळेस जाहीर झाला इथं SRA दापोडी परिसरामध्ये, हे मुख घेऊन गप होते. एक शब्द पण यांनी बरं नाही काढला की इथं SRA सगळा विकास करत, मला एक संधी द्या. या ठिकाणी 2026 15 तारखेला मतदान आहे, तर त्या मतदानाला जाऊन तुम्ही भरघोस मताने मला विजय करा आणि माझं चिन्ह मशाल आहे, त्या मशालाला 100% बटन दाबून मला विजय करा. या ठिकाणी थांबतो. माझे संघ, माझे 4 उमेदवार आहेत. माझ्या संगती माझे तुषार भाऊ नवले आहेत, माझ्या खामकर ताई आहेत, माझ्या कासरवाडीच्या गावडे ताई आहेत. ह्या सर्वांना मत देऊन मला निवडून आणा, हे मी जाहीर आव्हान करतो. आणि या ठिकाणी माझं पहिल्या मशनीवर माझं 4 नंबरचं बटन आहे, मशाल,
मी माझ्या सर्व जनतेला विनंती करतो की तुमचा एक मुलगा भाऊ म्हणून मला एक महानगरपालिकेत जाण्याची एक संधी द्या. मी त्याचं नक्कीच सोनं करून दाखवून आणि दापोलीचा विकास करेन. या ठिकाणी एवढंच मी मांडतो आणि जे तुम्ही मला संधी दिली, जे व्यासपीठ दिलं, मी तुमचेही आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.